हॅलो फ्रेंड्स. कसे आहात सगळे? आय होप सगळे ठीक असाल, छान असाल, स्वस्त असाल आणि मस्त असाल. आपापल्या लाईफमध्ये खुश असाल आणि देवाचरणी हीच प्रार्थना की आपण आपल्या लाईफमध्ये खुश राहावे. तर स्वागत आहे माझ्या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं. आपण बघत होतो कर्मावरती अध्याय. त्यात आपण पाहिलं की मी पाहत होतो एम फॉर माइंड, ई फॉर इगो. हे पाहून झालं आपलं. आता आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. तुम्ही मला कमेंट करा की तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटतात कर्मावरचे. आता आपण पुढे वळूयात. पुढचा अध्याय जसा की आहे, आपण आपल्या जीवनावर नियंत्रण ठेवतो का, हा क्वेश्चन विचारलेला आहे पुढे. तर नेहमीच प्रमाणेच परमात्म्याचे आभार. हर हर महादेव, धन्यवाद प्रभू. आणि सत्य कर्मांचा आणि धर्माचा विजय असो. तर सुरू करूया. जे कर्मावर विश्वास ठेवतात, कृती आणि प्रतिक्रियेचा नियम. आपल्या जीवनावर कोण नियंत्रण ठेवते याबद्दल भिन्न मत आहे. कर्माचा नियम कसा उलगडतो हे त्यांना समजत नाही. तुम्ही तुमच्या कृतीचे प्रभारी आहात की दुसरे कोणीतरी आहे? आपल्यापैकी प्रत्येकाला स्वच्छेने आशीर्वाद दिलेला आहे. आम्ही काय करू ते आम्हीच निवडू शकतो. आपल्या आजूबाजूला काय घडत आहे हे आपण निवडू शकत नाही. जसे आपण इतर लोकांच्या कृती निवडू शकत नाही, आपण आपल्या कृती आणि प्रतिक्रिया निवडू शकतो. असे केल्याने आपण आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर अनावधानाने नियंत्रण ठेवतो. बरोबरच आहे की जसं आपल्याच कृती आपण निवडू शकतो, दुसरं काय करणार आहे हे आपण सांगू शकत नाही. आणि सांगितलं तरी दुसरं कोणी आपण जे म्हणतो तेच करतो असं नाही. पुढे वळूया. श्याम हा धन्य माणूस होता. त्याला नशिबाचा आशीर्वाद मिळाल्यासारखे वाटत होते. त्याने स्पर्श केलेल्या प्रत्येक गोष्टीचे सोने झाले. प्रत्येक गुंतवणूक यशस्वी झाली. त्याचे वैवाहिक जीवन आनंदात होते. त्याची मुले सुंदर आनंदी मुले होती. राजू हा त्याचा जिवलग मित्र. त्याच्याकडे बघायचा तेव्हा त्याला हेवा वाटायचा. श्यामचं आयुष्य इतकं व्यवस्थित आणि चांगलं कसं काय? माझ्या आयुष्यात प्रत्येक बाबतीत मी दुःखी का आहे? राजूचे लग्न मोडले होते. त्याची मुले नाराज, त्याला सोडून गेलेली होती. तो जगण्यासाठी धडपडत होता. सर्वजण त्याला नकारात्मकतेने बघायचे. सर्व बाबतीत तो श्यामपेक्षा हुशार आहे असं त्याला वाटत असताना तो कर्म कायदा याविषयी शिकलाच नव्हता. त्यामुळे तो त्याच्या स्वतःच्या कृतीकडे दुर्लक्ष करत राहिला, दुसऱ्यांकडे पाहत राहिला आणि त्याचे आयुष्य अधिकच गुंतागुंतीचे होत गेले. श्यामचा कर्माच्या नियमावर विश्वास होता. त्याच्या स्वप्नांच्या नशिबात उलगडलेले बीज बनण्यासाठी त्याने आपली कृती गुंतवली. जरी काही अप्रिय घडले तरी ते आपले भूतकाळातील कर्म असावे असे श्यामच्या लक्षात आले. त्यावर त्याने कधी नकारात्मक प्रतिक्रिया दिली नाही. त्याऐवजी त्याने ती कृपापूर्वक स्वीकारली आणि चांगले कर्म करून पुढे गेला. श्याम आणि राजू प्रमाणेच आपण सर्वजण नशीब आणि दुर्दैव असे जीवन अनुभवतो. नशिबासारखं काही नसतं हे आपल्या लक्षातच येत नाही. आपल्या स्वतःच्या कृतीमुळेच आपल्या जीवनावर आपलं नियंत्रण असतं हे आपल्या लक्षातच येत नाही. तर श्यामच्या बाबतीत जे सांगितलं गेलं, एक बिझनेसमॅनची क्वालिटी असते. बिझनेसमॅन एक हुशार किंवा ज्याचा कर्मावर नियंत्रण आहे असा, ज्याला हे समजतं असा, की तो कधीच सगळ्यात महत्त्वाची क्वालिटी कोणती हवी असते की जर तुमच्या बाबतीत काही चुकीचं घडतंय तर त्याचा दोष कधीच दुसऱ्याला देत नाही. मोठे मोठे बिझनेसमॅन जे आहेत तुम्ही बघा, ते कधीच म्हणजे त्यांच्यातली ही क्वालिटी, एक गुण असतो की स्वतःच्या अनसक्सेससाठी ते कधीच दुसऱ्याला दोष देणार नाहीत. तर हा खूप महत्त्वाचा इथे एक गुण आहे, जो सर्वांनी घेतला तर आयुष्यात त्यांना बरंच काय मिळेल. आणि जे काय आपल्या वाटेला आहे आलेलं आहे ते कृपापूर्वक
स्वीकारून पुढे जाणे म्हणजे चांगले कर्म होय. हे सुद्धा एक चांगले कर्म आहे आणि त्याचं सुद्धा आपल्याला म्हणजे नंतर चांगलंच बघायला मिळतं. कारण आपल्याकडून त्या गोष्टीला उलट कर्म होत नाही. जेव्हा आपण ते आनंद म्हणजे ठीक आहे कृपापूर्वक स्वीकारतो, ठीक आहे आली माझ्या लाईफमध्ये ही सिच्युएशन, ओके आय ॲक्सेप्ट इट, आय फेस इट, असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपोआप जरी ती आपले मागचं काही कर्म असेल तरी तिची तीव्रता आपोआप कमी होते आणि ती सुटण्यास आपल्याला ह्या युनिवर्सच्या एनर्जीकडून मदत मिळते. आणि तेच जर आपण ती दुसऱ्यांवर ढकलली, ह्याच्यावर त्याच्यावर ढकलली, तर ते एक नवीन कर्म क्रिएट करतं आणि शिवाय आपलं लाईफ गुंतागुंतीच होतं. आणि अशांना समज नसलेली माणसं म्हणजे थोडक्यात त्यांना वाईट मी म्हणत नाही, पण त्यांना अज्ञानी आहेत ते अजून या बाबतीत. कारण युनिवर्सचे जे लॉ आहेत हे सगळ्यांना माहिती असलेच पाहिजे. तर माझा हाच प्रयत्न आहे. मला माहीत आहे की बऱ्याच लोकांना हे माहिती आहे, पण ज्यांना माहीत नसेल, मला जर बोलण्याची ही संधी किंवा बोलण्यासाठी हे तयार केलेलं आहे माझं मन, तर याचा अर्थ हे त्या लोकांपर्यंत पोहोचेल ज्यांना या गोष्टींची कमी माहिती आहे. तर ते लोक बघतील किंवा जे अध्यात्माशी जोडलेले आहेत तर त्यांना नक्कीच हे आवडेल. बरं, आजचा एक पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्हकडून एक छान आपण सुविचार घेऊ. जस्ट अ बेट. शब्द बोलताना शब्दाला धार नको, तर आधार असला पाहिजे. कारण धार असलेले शब्द मन कापतात आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात. आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका. ज्यावेळेस तुम्ही म्हणजे सांगायचं झालं तर असं की ज्यावेळेस तुम्ही शब्दाला धार देऊन बोलता, थोडक्यात तुम्ही क्रोध करता. आणि क्रोध करणं म्हणजेच काय, तुम्ही क्रोधाचे गुलाम होता. तर तुम्हाला जी अहिंसा आहे ती घ्यायची का हिंसा आहे ती घ्यायची, हे तुम्ही ठरवायचं. तुम्हाला राम बनायचं की रावण बनायचं हे तुम्ही ठरवायचं. म्हणजे ह्याचा अर्थ तसा काढला तर खूप मोठा होईल, अजून एक पेज तयार होईल माझ्याकडून. पण मी सांगते की तुम्हाला राम बनायचं की रावण बनायचं हे तुम्ही ठरवायचं. योग्य वेळी योग्य प्रतिक्रिया देणे, असं नाही की प्रत्येक वेळेस हे शांत बसायचं असतं, पण ती प्रतिक्रिया योग्य वेळी देणे हीच चांगली ठरते. आणि ती पण चांगल्या बाजूने आपलं कृती दाखवून, ना की वायफट बडबड करून उगीच कुणावर काहीतरी ढकलून किंवा कुणाला दोष देऊन किंवा मोठ्याने ओरडून काही फायदा नसतो. याच्यात तुम्ही काय आहात, तुमची क्वालिटी दाखवली जाते आणि ती समोरच्याच्या मनात तुमचं एक अस्तित्व तयार करते की दिस इज द क्वालिटी, ही क्वालिटी आहे या माणसाची. तर बघा, विचार करायचा. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. कसा वाटला अध्याय, सुविचार नक्की सांगा, कमेंट करा. आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. हर हर महादेव.